नमस्कार। मैं डॉक्टर वासुदेव शेट्टी, महारानी मेधा विज्ञान कॉलेज मैसूर में हिंदी विभाग में सह प्राध्यापक हूँ। इस समय मैं हिंदी साहित्य जगत के श्रेष्ठ लेखक, प्रयोगवादी काव्यधारा के प्रमुख कवि धर्मवीर भारती द्वारा लिखित आवाज का नीलाम एकांकी पर प्रकाश डालना चाहता हूँ। धर्मवीर भारती द्वारा लिखित गुनाहों का देवता, सूरज का सातवां घोड़ा, 7 गीत वर्ष, ठंडा लोहा, नदी प्यासी थी, इस तरह अनेक कृतियों का निर्माण किए हैं। मैं इसे कन्नड़ और हिंदी दोनों भाषा में व्यक्त करना चाहता हूँ ताकि हमारे कन्नड़ विद्यार्थियों को इसकी सहायता मिले और आसानी से समझने में सुविधा हो। ಆವಾಜ್ ಕ ನಿಲಾಮ್, ಆವಾಜ್ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ಧ್ವನಿ, ಅಂದರೆ ಒಂದು ಪತ್ರಿಕೆ ಹೆಸರು. ನಿಲಾಮ್ ಅಂದರೆ ಅದರ ಹರಾಜಿಗೆ ಬರುವಂಥದ್ದು. ಇದರಲ್ಲಿ ದಿವಾಕರ್ ಮತ್ತು ಬಾಜೋರಿಯಾ ಸೇಠ್, ದಿವಾಕರ್ ಮುಖ್ಯ ಪಾತ್ರ. ಇವರ ಜನ್ಮಕಾಲ 1926 1996 1926 to 1996. आप समझ सकते हैं धर्मवीर भारती का जो जीवन काल है, स्वातंत्र मिलने के समय वो 19-20 के उम्र के थे. 19-20 ವರ್ಷಗಳ ಯುವಕರವರು स्वातंत्र ಸಿಕ್ಕಾಗ तो सहज ही उनके दिल और दिमाग में राष्ट्र प्रेम और लोगों की कष्ट, दुख, दर्द छा गई थी और वो अखबार निर्माण किए थे और तैयार किए थे. ಆವಾಜ್ ಜನರ ಕಷ್ಟ ನಷ್ಟಗಳನ್ನು ನಮ್ಮನ್ನು ಆಳುವವರಿಗೆ ತಲುಪಿಸೋದು, ಜೊತೆಗೆ ಅದನ್ನು ಸುಧಾರಿಸೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರು ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ಹುಟ್ಟುಹಾಕ್ತಾರೆ. ಸುಮಾರು 10 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ तपस्సు ಮಾಡಿದ ಹಾಗೆ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಅದನ್ನು ಬೆಳೆಸ್ತಾರೆ. आज से 10 साल तक जब मैंने अपनी एक हड्डी जलाकर अखबार निकाला, सरकार से लड़ा, सेठों से लड़ा, जमानतें दी, घर बिक गया, बीवी सूख कर कंकाल हो गए, तब किसी ने दया नहीं दिखाई. 10 ವರ್ಷಗಳಿಂದ ನನ್ನ ಮನೆ ಮಾರಾಟ ಆಯಿತು, ಎಷ್ಟೋ ಜನರ ಜೊತೆ ಜಗಳ ಆಡಬೇಕಾಯಿತು, ಎಷ್ಟು ಕೋರ್ಟ್ ಕಚೇರಿ ಅಂತ ಅಲ್ದಾಡಬೇಕಾಯಿತು, ನನ್ನ ಹೆಂಡತಿ ಅಸ್ಥಿಪಂಜರದಂಗೆ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾಳೆ, ಅವರಿಗೆಲ್ಲ ಆರೈಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡಿ आज इसे बेचने की आज अखबार बेच रहा हूँ तो दिन में 3 मरतबा टेलीफोन आ जा रहा है. ಇವತ್ತು ನಾನು ಪತ್ರಿಕೆ ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂದ್ಕೂಡಲೇ ಎಷ್ಟೊಂದು ಜನ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ಸೇಠ್ ಬಾಜೋರಿಯಾ ಅನ್ನುವಂಥವ್ರು ಅದನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ. ಸೇಠ್ बाजोरिया के पास ऑलरेडी 5 न्यूज़पेपर है और वो इसे खरीदना चाहता है. और आवाज भले ही जोरदार ढंग से न चल रहा हो, लेकिन उसका अपने साथ थी, उसका अपना महत्व था. ಹಾಗಾಗಿ ಬಾಜೋರಿಯಾಗೆ ಬಹಳ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಅದನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ. ಬಾಜೋರಿಯಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಹೊರಗಡೆ. ಏಕಾಂಕಿ ಇದು, ಒಂದೇ ದೃಶ್ಯದಲ್ಲಿ ರಂಗಮಂಚದಲ್ಲಿ ಮಾಡುವಂಥದ್ದು. ಕಾರಿನ ಸದ್ದಾಗುತ್ತೆ, ಬರ್ತಾರೆ, ಬಂದು ಮಾತನಾಡ್ತಾರೆ. ಹಲೋ ಮೈ ಹೂँ ದಿವಾಕರ್, ಕಹಿए. हाँ हाँ अच्छा, शीला आग जा गई? मुझे बुला रही है? ठीक, मैं अभी आता हूँ. हालत ठीक नहीं, कोई खतरा नहीं? तब ठीक है. फोन बरते हेंडती, आपकी बीवी जाग गई है, होश आ गई है और वो आपको पूछ रही थी. कोई खतरा नहीं? हाँ ठीक है, मैं अस्पताल आ जाऊंगा, कहते हैं. और इस बीच में सेठ जी बाहर आते हैं और उसे अंदर बुलाते हैं. और बात हुई बात में, मैं 10 साल से अखबार किस तरह तैयार किया, लोगों की आवाज, दुख, दर्द अपने देश को चलाने वालों तक उसे पता चले, सत्ता चलाने वालों को पता चले और उनकी स्थिति को ठीक करे. इसलिए मैं इतना कष्ट उठाकर, इसलिए आपने आवाज रखा, ಇದಕ್ಕೋಸ್ಕರನೇ ನೀವು ಅದನ್ನು आवाज ಅನ್ನುವಂಥ ಧ್ವನಿ ಇಟ್ಟಿದ್ದೀರಾ. दिवाकर कहता, जी हाँ, और इस आवाज के लिए अपने को बर्बाद कर दिया था, लेकिन जनता इस नए इंसान की आवाज नहीं सुनना चाहती. उसे सच्चाई की आवाज नहीं चाहिए, उसे चाहिए शौक खबर, भड़कीले चित्र, रंग बिरंगे विशेषांक. ನಾನು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕಷ್ಟ तगोंडो, इतने कष्ट उठाकर मैं इसे चला रहा हूँ, लेकिन लोगों को ये पसंद नहीं. लोगों को चाहिए भड़कीले ಚಿತ್ರ, ಉನ್ಮಾದ ತರಿಸುವಂಥ ಚಿತ್ರಗಳು, ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ವರ್ಣನಂತ ಚಿತ್ರಗಳು, ಕಥೆಗಳು, ಇಂಥದ್ದೆಲ್ಲ ಬೇಕಾಗಿದೆ ಅಂತಾನೆ. ಭಾಳ ದುಃಖ ಆಗುತ್ತೆ, ನಾನು ಇಷ್ಟು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ ಅಂತ. देखिए ये उनको चाहिए आपकी पत्रिका, जैसे सेठ बाजोरिया की जो 5 पत्रिका है, रंग बिरंगे हैं और बहुत उसकी बिकाऊ है, सेल्स हैं. देखिए ये पर्सनल
आप मेरे पर्सनल पर मत आइए। तब वो बात ही बात में कहते हैं, मैं इसे अंग्रेजी जो अमेरिका में जो न्यूज़पेपर चलती है उस तरह ले चलना चाहता हूँ, टाइम्स और लाइमलाइट की तरह। और इस बीच में और एक बातचीत होती है। चटर्जी नाम के जो बहुत अच्छी तरह से संपादकीय लिखने वाला, आपने क्या किया, वो 60 रुपये जब महीना सैलरी लेते थे, वो संपादकीय एडिटोरियल लिखते थे, और जिस दिन आप उसे अपने वश खरीद लिया और 250 रुपये यानी 60 रुपीज के बदले 250 देना शुरू किया, तब से वो डिक्टेशन लिखना शुरू किया। यानी आपके डिक्टेशन आप जैसे चाहते हैं वैसे होते हैं। नहीं नहीं, ये गलत है, वो कहते हैं। अच्छा, बाजरे कहते हैं आप अधकचरे साम्यवादी की तरह बातें मत कीजिए। नहीं, ये नहीं, ऐसे नहीं तो जब चटर्जी गृह मंत्री के खिलाफ लेखन लिखे थे, आप उसे बुलाकर भरी सभा में डांटे क्यों? क्योंकि गृह मंत्री मेरे दोस्त, गृह ಮಂತ್ರಿ ನನ್ನ ಗೆಳೆಯರು, ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲರ ಮುಂದೆ ನಾನು ಚಟರ್ಜಿ ಬೈದೆ. ಹಾಗಾದರೆ 1942 ಆವಾಗ ಚಟರ್ಜಿ ನಿಮ್ಮ ಗೆಳೆಯರಾಗಿರ್ಲಿಲ್ವಾ? ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ. लेकिन सन 1942 में गृह मंत्री आपके मित्र नहीं थे. जब पुलिस उन्हें हथकड़ियां पहनाकर आपके दरवाजे से ले गई थी, उस दिन आप उनसे दौड़कर गले नहीं मिले थे. ಆದರೆ 1942ರಲ್ಲಿ ಬ್ರಿಟಿಷ್ ಸರ್ಕಾರ ಅವರಿಗೆ ಹತ್ಕಡಿ ಕೈಕೊಳ ಹಾಕೊಂಡು ತಗೊಂಡು ಹೋಗುವಾಗ ನೀವು ಅವರನ್ನು ತಪ್ಪಿಕೊಳ್ಳಿಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಕಚೇರಿ ಮುಂದಿಂದ ಹೋದಾಗ. ಯಾಕಂದರೆ ನಿಮಗೆ ಅಂಗ್ರೇಜಿ ಜನರ ಬಗ್ಗೆ ಭಾಳ ಪ್ರೀತಿ ಇತ್ತು, ಅಂಗ್ರೇಜಿ ಸರ್ಕಾರ ಬಗ್ಗೆ, ಬ್ರಿಟಿಷ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕೊಡುವಂಥ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ವಿಜ್ಞಾಪನ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ಭಾಳ ಪ್ರೀತಿ ಇತ್ತು. ಅವರೇನು ವಿಜ್ಞಾಪನ ಕೊಡ್ತಿದ್ರು ನೋಡಿ, ಅಖಬಾರ್ ಅಂಗ್ರೇಜಿ ಸರ್ಕಾರ का विज्ञापन छाप रहे थे कि कांग्रेस वाले गुंडे हैं. ಇದನ್ನು ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ಅವ್ರು ಕೊಡ್ತಿದ್ರು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, मिलिट्री से संबंधित स्टे का कॉन्ट्रैक्ट वगैरह आपको मिलना था, आप कुछ अलग अलग आशा रखे, इस तरह व्यवहार करते थे. 1942 के समय गृह मंत्री से कोई सा लगाव नहीं था, और आज अचानक आपको स्नेह आ गई, उत्पन्न हो गई. इस बीच में टेलीफोन आती है और बीवी की हालत के बारे में अस्पताल वाले कहते हैं, और कहते हैं 3 इंजेक्शन लेके आने के लिए. बाजुरे कहते हैं अस्पताल चलिए, ये पैसे को ढूंढते यहाँ वहाँ, कहाँ मिलेगा उसे. और ये सेठ जी से कहते हैं दिवाकर ठीक है मैं साइन कर देता हूँ, दीजिए पेपर दीजिए, यानी बॉन्ड पेपर वगैरह जो कुछ है उसे हस्ताक्षरित कर देता हूँ. पास आकर सेठ जी के दोनों कंधों पर आप देवता है सेठ जी, मैं पागल हूँ, पहले मैं कागजों पर दस्तखत कर दूँ. ಹೆಂಡತಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿದ್ದಾಳೆ, बीवी अस्पताल में है. इतने कष्ट उठाकर, घर बेचकर, इतने सारे लोगों के विरोध सामना करके, सब करने के बावजूद भी लोगों को पत्रिका पसंद नहीं है, और आज सेठ जी खरीदने के लिए आया है और पैसे की सख्त जरूरत है, इसलिए वो कहते हैं आप भगवान हैं. लेकिन यहाँ ध्यान देने की बात है, इसे बेचने की बहुत दुख है दिवाकर बाबू को. इतना लगाव था, इतने प्यार, इಷ್ಟೊಂದು ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಕೊಂಡಿರೋ ಅವರಿಗೆ बड़ा दुख आगते मारक है. इस बीच में अस्पताल से फोन आती है. ओह माय गॉड, क्या है? बीवी मर गई, मेरी मुसीबतें खत्म हो गई, मैं आज आवाज नहीं बेचूंगा, माय वाइफ इज डेड. बीवी के लिए अस्पताल के बिल चुकाने के लिए मैं आपको दे रहा था और साइन कर चुका हूं ऑलरेडी, सब हो गया. अब अस्पताल जाना था, डॉक्टर जो बताए थे वो मेडिसिन लेके जाने के लिए, इंजेक्शन लेके जाने के लिए, लेकिन दोबारा फोन आ गया अस्पताल से. ಅಲ್ಲಿಂದ ಫೋನ್ ಬಂದಿದೆ ಆಸ್ಪತ್ರೆಯಿಂದ, ನಿಮ್ಮ ಹೆಂಡತಿ ಸತ್ತು ಹೋಗಿದ್ದಾಳೆ ಅಂತ. ಆಸ್ಪತ್ರೆ ಈಗ ಔಷಧಿ ತಗೊಂಡು ಹೋಗಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಬರೀ ಹೆಂಡತಿಯ ಶವವನ್ನು ನೋಡಬೇಕು, ಮುಂದಿನ ಕೆಲಸ ನಡೆಸಬೇಕು, ನಾನೀಗ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಲೇಕಿನ್ ಬಾಜೋರೆ ಹೇಳ್ತಾರೆ ನೀವು ಈಗಾಗಲೇ ಕೊಟ್ಟಾಯಿತು, ಸೈನ್ कर चुके हैं. नहीं मैं नहीं दूंगा. झगड़ा भी होता है, आप ये क्या है, आप पागल हो गए? हाँ मैं पागल हो गया हूं, मेरे कागज दे दो, आवाज मैं नहीं बेचूंगा. दोस्तों यहाँ ध्यान देने की बात है, आजकल न्यूज़पेपर बड़े बड़े बिजनेस हाउस चलाती है और वो जैसे चाहे वो कर सकती है, लेकिन उन दिनों की आपको कल्पना करना चाहिए, और भारत की जो स्थिति उतने अच्छे नहीं था,
और अभी अभी डेमोक्रेसी प्रजाप्रभुत्व का जो परिवर्तन आया था अंग्रेजों की सत्ता से, ದೇಶ में ಗರೀಬಿ थी. ಭಾರತ ದೇಶ ಬಡತನದಲ್ಲಿತ್ತು. ಅದರ ಹಿಂದೆ ಇತಿಹಾಸ ಗೊತ್ತು. ಎಲ್ಲ ದೇಶವನ್ನು ಲೂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸುಮಾರು 400-500 ಅಥವಾ ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ದಿವಾಕರ್ ಬಾಬು ಒಬ್ಬರು ರಾಷ್ಟ್ರ ಪ್ರೇಮ ಇರುವಂಥವರು. ಜನರ ಕಷ್ಟ ನಷ್ಟಗಳನ್ನು ಅವರು ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಧ್ವನಿ ಆಗಿದ್ರು. ಸುಮಾರು 10 ವರ್ಷಗಳ ದೀರ್ಘಕಾಲ ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಮನೆ ಮಾರಾಟ ಆಯಿತು, ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಹೆಂಡತಿ ಸಾಯುವಂಥ ಸ್ಥಿತಿಗೆ ಅವ್ರು ಸತ್ಯ ಹೋಗ್ತಾಳೆ, ಮಗಳು ಹೋಗ್ತಾಳೆ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡಿನೂ ಕೊನೆಗೆ ಹೆಂಡತಿಯನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಪತ್ರಿಕೆ ನಡೀತಾ ಇಲ್ಲ. ಹಾಗೂ ಒಂದು ಹಂತದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ, मैं फर्नीचर बेचूंगा, मैं ये करूंगा वो करूंगा, सारे किसी तरह मैं पत्रिका चलाऊंगा, वो भी कहते हैं. लेकिन ये नामुमकिन है, ಇದು ಆಗುವಂಥದ್ದಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಆದರೆ ಆಸ್ಪತ್ರೆಯಿಂದ ಫೋನ್ ಬಂದಾಗ ಹೆಂಡತಿ ಸತ್ತೋದ್ಲು ಅಂತ, ಹೆಂಡತಿಗೋಸ್ಕರ ಬಜೋರಿಯಾ ಸೆಟ್ ಈಗಾಗಲೇ ನೀರಿನ ಥರ ದುಡ್ಡು ಖರ್ಚು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಈ ಆವಾಜ್ ಪತ್ರಿಕೆನೂ ಬೇಕು. ಈಗಾಗಲೇ 5-6 ಪತ್ರಿಕೆ ಇದೆ ಅವ್ರ ಹತ್ರ. ಆದರೂ ಕೊಟ್ಟು ಸೈನ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ, ಇನ್ನೇನು ನೀವು ನಾನು ಕೊಡಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಅದನ್ನು ಒಪ್ಪಲ್ಲ. ಇಲ್ಲಿಗೆ ಈ ಏಕಾಂಕಿ ಮುಗಿಯುತ್ತೆ. ಧರ್ಮವೀರ್ ಭಾರತಿ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಆವಾಜ್ ಕಾ ನಿಲಾಮ್, ಆವಾಜ್ ಅನ್ನುವ ಪತ್ರಿಕೆಯ ಹರಾಜ್ ಅನ್ನೋದನ್ನು ಬಹಳ ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾಗಿ ವಿವರಿಸಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಣಾಮ.